नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे जी मैत्रीण आली आहे, ती आहे मोशी ते मुळशी आणि पौड गावातलं चालेगाव अशा ठिकाणी भरपूर खडतर ठिकाणी 40 वर्षापूर्वी प्रवास केलेली आणि राहिलेली विशेषतः. तर अशा या मैत्रिणीचं नाव आहे अंजली पुरंदरे. गोष्ट तिचीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि आपल्याला ह्यांच्या गोष्टीतनं कळणारच आहे, ह्या आहेत एक अतिशय लाडक्या अशा शिक्षिका. तर अंजलीताई, तुमची मला सुरुवातीला सगळं माहेरचं बॅकग्राऊंड सांगा तुम्ही. नमस्कार. माझं नाव अंजली विठ्ठल पुरंदरे. 40 वर्षापूर्वी मी नोकरीला लागले, पण त्याच्या आधीचा जीवनपट माझा खरं तर खडतरच होता. आणि त्यामध्ये माझ्या घरामध्ये माझे आई वडील, आजी, चुलते, काका काकू, 2 मोठे भाऊ, 2 छोटे बहिणी, असे 5-6 जणांचं मोठं कुटुंब आमचं विस्तारित झालेलं होतं. अच्छा. आणि ह्या कुटुंबामध्ये परिस्थिती हालाखीचीच होती. कारखान्यावरती वडील होते माझे, पण वडील धडाडीचे होते. कुठले पण तुम्ही, पुण्यातलेच का? माझं आजोळ संगमनेरचं, जन्म ठिकाण संगमनेर, पण शिक्षणापायी आणि नोकरीपायी आम्ही सगळे बाहेर. तर गणेशनगर म्हणून शिर्डीजवळ एक गाव आहे, राहता फॅक्टरी. हो. त्या कारखान्यावर माझे वडील होते आणि तिथे आम्ही बालवाडी ते 10वी पर्यंत हा वेळ गेला आमच्या सगळ्या कुटुंबाचा पूर्ण. आणि बहीण भाऊ कोण आहेत तुम्हाला? मला 2 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत. बरं. 2 मोठा भाऊ माझा नंतर टेल्कोत लागला. अच्छा. दुसरी बहीण माझ्या औरंगाबादला नर्सिंगचं स्टाफ सेंटर हे करत होते, टायपिंग करत होते आणि नर्सिंगचा कोर्स करत होते. आणि ते कोर्स केल्यानंतर तिलाही, मोठ्या धाकट्या दुसऱ्या भावालाही आणि मलाही, असं चौघांनाही मोठ्या भावाने आम्हाला पुण्यात नेलं. अरे बरं. आणि पुण्यात नेल्यानंतर खरं तर आम्हाला दुष्काळाचे दिवस पण आम्ही अनुभवले. 72 सालचा दुष्काळ. हो. तो भयंकर खडतर काळ आमच्यामध्ये होता. परिस्थिती सुधारत नव्हती, पण मोठ्या भावामुळं या गोष्टी खूप बदलून गेल्या. बरोबर. खरं तर हो, वडिलांनी त्याला पुढे आणलं, पण त्यांनी त्याची जाणीव खूप छान सांभाळली. हे आमच्यासाठी वैभवाच एक मानचिन्हच आहे आमच्या घरात. बरोबर आहे. म्हणजे मोठा भाऊ तुमच्या मोठा भाऊ खऱ्या अर्थाने मोठा भाऊ होता. त्यांनी सगळ्यांनाच बदलवलं. तुमचे वडील काय करायचे म्हणजे? वडील माझे शुगर फॅक्टरीमध्ये फिटर होते, पण तेवढ्या याच्यावरती ते थांबत नव्हते. युनियन लीडर झाले, स्वतः ते कविता रचायचे. अरे वा. त्यानंतर भारत चीन युद्ध झालं 62 सालचं, त्यावेळेला त्यांनी स्वतःचं कलापथक उभारलं. आणि जनजागृती म्हणून स्वतःची गाणी, स्वतःचं पेटीवादक सगळं तयार करून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती त्यावेळेला केली होती. बरं. आणि उपजतच त्यांचेच गुण आमच्याकडे येत गेले. खरं म्हणाल तर वडील माझे खरंच धडाडीचे होते. त्यांनी लहानपणाच्या काळामध्ये आमच्या सायकलचं दुकान चालवलं, ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवत होते दवाखान्यांना त्यावेळेला. म्हणजे पाव बटरचं सुद्धा त्यांनी केलं. तेवढं करून पेपर एजन्सी का आपल्या मुलांना त्यानिमित्तानं पेपर वाचता येईल. अरे वा, किती उद्योगी होते. खूप उद्योग त्या काळामध्ये. पण उद्योग पाहिले एकटाच माणूस. आई आमची करायची मदत त्यांना त्या दृष्टीने, कारण आम्ही लहान होतो. बरोबर. मग ह्या गोष्टी करता करता शेवटी शिक्षणही मुलांची पाहिली पाहिजेत, कारण आम्हाला काही नोकऱ्यांशिवाय पर्यायच नव्हता. त्यांचा मोठा भाऊ टेल्को मध्ये म्हणजे पिंपरीला आले. पिंपरी टेल्कोला. तुम्ही सगळे पिंपरीत राहायला होतात? हा, पिंपरीमध्ये त्यांनी टेल्कोच्या जवळ पिंपरी गाव आहे. हो. त्या गावामध्ये आम्ही एक छोटस रूम घेतली होती. त्या रूम मध्ये सगळेजण राहत होतो. मग तुम्ही काय करायचं तेव्हा? मी त्यावेळेला सगळे घरकाम करून डीएडच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतली. अच्छा. धाकट्या भावाने माझा फॉर्म जाऊन आणला आणि लकीली मिळालं पण ऍडमिशन. आणि ऍडमिशन मिळाल्यावरती डेक्कन पर्यंत, पिंपरी ते डेक्कन बसनी प्रवास, आणि तिथून पुढे पायी नळ स्टॉप पर्यंत यायचं. पहिलं वर्ष माझं तिथं गेलं आदर्श अध्यापक विद्यालयामध्ये. अरे बापरे. बरं. आणि मग तिथे दुसऱ्या वर्षाला जागा नव्हती, म्हणून सुशीलाबाई विरकर हायस्कूलला दुसऱ्या वर्षाला मिळालं. तर तिथे पण ट्रेनने यावं लागायचं, लोकल पकडायची, 9:45ची लोकल. मग पुढे 2 तास काय करायचं. तर कॉलेजमध्ये शेवटी मी एक लायब्ररी त्यांची होती. मॅडम म्हटलं मी लायब्ररी सांभाळते, मुली येतील त्यांना देईल,
माझंही काम होईल आणि तुमचाही प्रश्न सुटेल. छान. आणि एक पूर्ण वर्षभर मी लायब्ररी सांभाळली. ते कुठे होतात तुम्ही? सुशीलाबाई विरकरच्या शाळेत. अच्छा, बरं बरं. तिथली लायब्ररी पण तिथल्या लायब्ररी बघायचा? सांभाळीन, कॉलेज पण करायचं. म्हणजे छान, तुमचा अभ्यास हा. पण त्यानिमित्ताने सुरुवाती तिथे झाला. परिस्थितीत नाजूक होती हो बरोबर. आणि वेळ पण त्यावेळेला हे होता, मग अभ्यासही होईल आणि शाळेचे काम होईल, मला पुस्तकांचा खर्च वागेल, हो बरोबर. अशा दृष्टीने मी ते लायब्ररीचं केलं. पण मग डीएड झाल्यावर काय नोकरी वगैरे? डीएड झाल्यावरती तर अगदी एक 9-10 महिने जेमतेम मी घरी होते. पण तोही काळ मध्ये इतका छान घालवला मी. आमच्या तिथे आम्ही जिथं राहायचो पिंपरीला, तिथे जोई जोडे म्हणून एक शिवणकाम शिकवणारे गृहस्थ होते. म्हटलं तुम्ही मला शिकवा, मी तुमच्या 2 मुलांना घरी शिकवते, माझ्याकडनं पैसे घेऊ नका. त्यांनी पण ते मान्य केलं. त्यांच्या 2 मुलांचा क्लास मी घरी घ्यायची. चांगलंय. आणि मला त्यांनी शिवणकाम शिकवलं. शिवणकामात ब्लाऊज वगैरे पर्यंत मला छान यायला लागलं. म्हणजे त्या 81 पर्यंतचा पिरियड माझा असा गुंतण्यात, म्हणजे आम्हाला एकंदरीत वेळेचा पूर्ण वापर करण्याचा मी एक उपजतच होतो थोडक्यात. बरोबर आहे. आणि ही उपजत कला सगळ्यांच्या याच्यामध्ये येते असं नाही, पण आम्ही त्याचा उपयोग करून घेतला, कारण आमच्याकडे पर्याय दुसरा नव्हताच. कारण वडीलही म्हणायचे तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी तुमचं काहीच करू शकत नाही. खरंय. आणि गरज होती काळाची, त्यांची मतं आम्हाला पटायची, कारण त्याशिवाय आमचं काहीच उभं राहू शकत. डीएड झाल्यावर तुम्हाला नोकरी वगैरे कुठे लागली, काय केलं? जिल्हा परिषदेचाच कॉल आला. मी नेमकं त्यांचे मुलांचे शिकवायला घेतलं आणि मला जिल्हा परिषदेचा, आम्ही एम्प्लॉयमेंट मध्ये नावं नोंदवली होती, तो एम्प्लॉयमेंट मधून आली त्याची कॉल. आणि कॉल आल्यानंतर आता जायचं आपल्याला नोकरीला, तर ते 8 दिवस आम्हाला त्यांनी रोज पावसात भिजायला लावलं, कारण ऑर्डर देईनात. 6 दिवस त्यांनी ऑर्डर दिली, पण ते आज मिळेल उद्या मिळेल या आनंदाच्या भरात. पण मग तेव्हा कुठे जात होतात तुम्ही? पौडला जावं लागायचं, पौड मुळशी. आणि राहायचं पिंपरीमध्ये. अरे पिंपरीतून आम्ही मोशीत गेलो नंतर, मग मोशी ते असा तो प्रवास आहे. जेव्हा म्हणजे नोकरी लागली तर तो मोशी ते मुळशी. आणि हा जवळजवळ 40 वर्षाच्या घटना आहेत. म्हणजे बसेस वगैरे ज्या वेळेला गाड्या नाही, ट्रक टेम्पो शिवाय पर्याय नाही. कशा जायच्यात मग तुम्ही? मी पौड पर्यंत मिळेल त्या गाडीत यायचं, तिथून परत चालत निघायचं. अरे बाप. कारण हेच नव्हतं. आणि मी लागले ना 81ला, त्यावेळेला एवढा तुफान पाऊस की ज्याचं नाव ते आम्हाला चान्सच नाही कुठल्या बाबतीत. बरं, कधी एवढा पाऊस आम्ही पाहिल्याचं हे नव्हतं ऐकिवात. बरोबर. दुष्काळ, नगर जिल्हा म्हणजे दुष्काळाचा भाग, संगमनेर नगर. पण मग तुम्ही पौड मध्ये राहत नव्हतात? 1 महिनाभर राहिले. हे तब्येत बरी नाही, पाऊस खूप. 8 दिवसात माझी तेवढी गंमत झाली. त्या रोज मी पावसात भिजायचो, मोठा भाऊ आणि मी. आणि तो ज्या दिवशी ऑर्डर मिळाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला कासारसाई म्हणून गाव मिळालं, ते चिंचवडच्या भागात होतं. पण ते मिळालं तर त्याचे वातावरण जे होतं, जाधव वस्ती नेरे म्हणून गाव होतं ते, तर तिथे जायला रस्ता नव्हता. आणि रोज ते बांध ओलांडून जायचं. ते सगळं पाणी पावसाचं पाहिलं, त्याच्यात 2-3 साप पण जोरात मोठाले पाहिले. घाबरून गेले मी. तिथेच मला थंडी भरून आली. हे म्हटलं अवघड काम आहे. आणि मग या अवघड कामामधून की त्या दिवशी पहिलीच रजा पडली माझी. बरोबर. आयुष्यातली पहिल्याच हे करायला. मग 8 दिवस माझे दवाखान्यात गेले, सगळं ते स्थिरतावर झालं. वडिलांनी माझ्या केसरी कार्यालय, सकाळ कार्यालय याच्यातून ओळखी काढून पौडच्या तिथे मला चालगाव मिळून दिलं वडिलांनी माझ्या. बरोबर. म्हणजे त्याच्यात होता करता 6 जुलैचे 16 जुलै झाले. म्हणजे 10 दिवसाचा काम आजारपणातच गेला माझा पहिल्याच. इतकं वाईट वाटलं की अरे आपल्याला लागले, पण अशा अवस्था. आणि मग तिथे झाल्यानंतर 1 महिनाभर पौड ते चालवी जाऊन येऊन केलं, कारण ज्यांच्याकडे राहायची मी त्यांनी माझी खटपट केली होती. देव म्हणून होते, देवासारखेच. आडनाव आहे त्यांचे देव. आज ते हयात नाही आहेत सगळं कुटुंब. बरोबर. पण त्यांनी चांगला सपोर्ट केला 1 महिनाभर. पण नंतर रोज रोज त्यांना त्रास देण्यात मजा नाही, म्हणून शेवटी बिराडच चाल्याला केलं. तर चाल्याची खोली पण एकच, सिंगल रूम, आणि नेमकी भातशेतीच्या जवळ. अरे दारातच भातशेती. मग सगळे साप, विंचू, गोमी, सगळ्या प्रकारचे प्राणी, म्हणजे आतापर्यंत जे कधी पाहिले नव्हते ते प्राणी तिथं. मोठ्या मोठ्या घुशी, आजूबाजूला सगळं शेतच. अगदी पाय टाकलं की शेत सुरू. बरं. आणि मग शाळा कुठे होती? शाळा थोडी रोडवरती होती. तिथून शेतातून बाहेर यायचं म्हणजे या सगळ्यांना तोंड देत बाहेर यायचं. आणि पावसाळ्यात तर करच. मग तिथून कुठे दगड टाक, कुठे रस्ता कर, छोटं टाकून आम्ही शाळेपर्यंत यायचो. पण मग तिकडे घरी कोण राहायचं? त्या घरी मी एकटीच होते. तिथे एकट्या राहायचं? हो, एकटी. माझे वडील अचानक येऊन जायचे, मोठा भाऊ अचानक येऊन जायचा. बरोबर आहे. कारण
एवढ्या जंगलात सारख्याच ठिकाणी राहिली मी त्यावेळेला. भीती नाही का हो वाटली? भीती कारण वाटायची. आत्ताच्या काळात सुद्धा आम्ही भीती- घाबरू खरंय. भीती वाटायची. मग माझ्यासाठी मोठ्या भावाने छोटा ट्रान्झिस्टर रेडिओ घेऊन दिला, हा. एक काठी जवळ ठेवायला लावली, मिरचीची पूड वगैरे हे सुद्धा आयटम तिथं जवळ ठेवलेत. हो बरोबर आहे. कंपल्सरी चप्पल वापरायची, तर अजिबात पाय मोकळा अनवाणी फिरायचं नाही. बरोबर संध्याकाळ झाली की दार काही झालं तरी उघडायचं नाही कोणी बरोबर आहे आपलं ना. ओळखी. म्हणजे इतकं तिथे हे होतं. आणि शेजारी पाजारी तसे शिक्षक होते, पण तरी मी अनमॅरिड होते. हो हा फार मोठा त्या काळातला. नाही ते 40 वर्षापूर्वी एक 40 तरुण वर्षापूर्वी. मुलगी एकटी राहत होती आणि अशा प्रसंगामध्ये की हं. आजूबाजूला सगळे प्राणी आणि भात शेती म्हणजे भरपूर भात पाणी शेती. पण असणार. अजगर सुद्धा मी पाहिले तिथे. काय सांगताय? हो, हो, हो. बापरे. पण कधी घरात वगैरे नाही आलं? घरात ते गोमी वगैरे निघायच्या ना, ती भीती बापरे, वाटायची. हो गोमी, ते उंदीर, मोठे मोठे उंदीर, मग असं जाताना पालथं घालून जायचं, त्याच्यावर दगड ठेवून जायचं, सगळ्या गोष्टी. बाई. पुन्हा शनिवार रविवार घरी, सोमवारी आलं की तोंड द्यायचे आपल्याला ते सगळं. बापरे होता बाप. करता मुलांमध्ये मात्र मी त्याच्यातून रमले. हम्म. माझे शिक्षक तिथं मात्र त्याच काळामध्ये 82 मध्ये एक मुख्याध्यापक चांगले होते, दबा जाधव म्हणून. त्यांनी छानपैकी मुलीसारखं सांभाळलं. अच्छा. म्हणजे वाळवंटात ओएसिस म्हणतात तसे हो हे ना, तराव. खरंच खरंच. मग ह्या लोकांनी प्रेम तसं खूप छान केलं, मावळी प्रेम म्हणतात याला. आणि ही लोक खूपच चांगली होती. खूप प्रेमळ असतात किरवे ते लोक. किरवे म्हणून जोडी होती एक त्याच्यामध्ये, बाबर म्हणून एक जोडी होती. हे अच्छा. सगळ्या जोड्यांनी मला आपल्या मुलीसारखं सांभाळलं. आणि मुलं कितवीची शाळा होती तुमची? पहिली ते कितवीपर्यंत? सातवीची, 7वी पहिली पर्यंत ते शाळा. 7वी. आणि त्यातल्यात मी तरुण म्हणून मला 6वी-7वीचे वर्ग म्हणून द्यायचे. हो वर्ग मोठे मिळाले, जबाबदाऱ्या मोठ्या. हो म्हणजे सगळ्या दृष्टीने हे मुलं पण मोठी मोठीच असायची. आणि हे सगळं होता करता मग मुलांमध्ये रमायचं, आता आपल्या इथंच राहायचंय, तर मग आता स्पर्धा वगैरे शाळेसंदर्भात जे काही परिपत्रक आलं की ते लगेच वाचून सुरू करायचं की आज ही स्पर्धा आहे, उद्या भजन स्पर्धा आहे, परवा काय नाट्य स्पर्धा आहे. मग नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अरे वा. सगळ्यात सगळ्या भाग स्पर्धा, घ्यायचा का? सगळ्या याच्यात मग तुम्ही तयारी करून घ्यायचा सगळी? तयारी करून घ्यायचे. कधी बरं. भजन स्पर्धा असेल तर गावकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं. अरे वा. गावकरी लोक माझे खूप छान असायचे, पेटी टाळ वगैरे सगळ्या गोष्टी अच्छा. ते वाजवणार, मुलांना शिकवणार. आपण फक्त तिथे थांबायचं आणि एखादा राग कोणते शब्द आहेत, शब्दात म्हणजे ग्रामीण तर नको, कारण स्पर्धेला उतरायचंय, मग ते तपासून द्यायचं. असं अरे करून वा. मग ते शब्द घेतले. पण मग स्पर्धेला न्यायचं असायचं? स्पर्धेला न्यायचं तर आम्हाला पौडला न्यावं लागायचं. बर. सगळ्या तर ते मुलांना चालत घेऊन न्यायचं. हा, बापरे. कारण हेच मुलांची पण आर्थिक परिस्थिती नव्हती आणि आपली पण नव्हती. बरोबर. नुकतंच सुरुवातीला पहिल्याच वर्षी, पहिल्याच महिन्यामध्ये मला मोठ्या मोठ्या शिक्षकांच्या पुढे एक लेसन घ्यावं लागलं. पूर्वी गटसंमेलन असायचं, अजूनही आहे हो. काही ठिकाणी, पण त्या गटसंमेलनात त्या काळामधले शिक्षक म्हणजे सगळे बुजुर्ग होते. बर. आणि मग तुम्ही शिकवा, आता तुम्ही नवीन आहेत, काय शिकवणार बघू द्या आम्हाला. मला काही तसं प्रश्नच पडला की यांना पुढे काय सांगायचं. शेवटी सगळी मोठी मोठी माणसं येते रिटायरमेंटला बरोबर आहे, हो आलेली. आणि मग शेवटी मी 6वीचं बीजगणित घेतलं. माझ्या परीने मी त्यांना ते सॉल्व्ह करून दाखवले सगळे प्रश्न. फळ्या वापरला किंवा तराजू काटा वापरला, बर. समानता कशी असते, बरोबरचं चिन्ह काय, हे त्यांना सांगितलं. हो, ह्या बाईंबद्दल आमचं मत चांगलं. तिथेच शेर पाहिला मिळाला आणि माझी वाटचाल खूप छान सुरू झाली. बर. आणि हे तराजू काटाचं जरा सांगता का आम्हाला? समानता म्हणजे काय की दोन्ही काटे, दोन्ही जर काय तागडी म्हणतात त्याला, हो. ती जर सरळ राहिली व्यवस्थित, म्हणजे इकडे 1 किलोचं माप टाकलं, इकडे 1 किलोची काय भाजी तुम्हाला काळजी घ्यायची ती टाकली, ते जर समान असेल तर त्याला आपण बरोबरीत म्हणतो. म्हणजे बरोबर. ते आपलं माप झालं म्हणतो हो. आपण. म्हणजे समानता हा अर्थ. हो. मग मुलं मुली एक समान, तर मुलं मुली हे एक समान नाही होणार नाही, फक्त मुलं मुलं एका बाजूला, मुली मुलींच्यात समानता. हे ज्या वेळेला समीकरणाला समजतं, मग 5 बरोबर 5, 10 बरोबर 10, ओ. हे जे समीकरण आहे हे तिथं मोडलं. म्हणजे बीजगणिताची आपण बीजगणिताची समानता मांडतो, ती तुम्ही अशी हे अशी केली. घेतली. त्यांना अरे ते वा. पटलं खूप, एकदम भारी वाटलं ते, की अगदी साध्या ह्याच्यात सांगितले, इथं कुठं ओढाताण नाही किंवा काहीच नाही. मग नंतर छान तिथून आहे. पुढे मग कार्यानुभवासारखं घेतात का, घेते म्हटलं. मग माझ्या आईचं तिथं मला उपयोगात आलं. आई माझी गजरे करून द्यायची शाळांना, बर. गणेशनगरच्या मध्ये, कुठं हातात बांधा, डोक्यात बांधा. तर साधा पतंगाचा कागद आणायचो आम्ही बर. आणि त्याच्या पट्ट्या काढून कापून तयार करून दाखवायचं. सुई दोरा आमच्याजवळ असायचा. बरोबर. आणि ते दाखवल्यावरती त्या लोकांना वाटलं ह्याच्यात आहे काहीतरी वेगळे. पण मग बरं. साधा कागदही इथे कामाचा येतोय. छान. तर ह्या गोष्टी त्यांनी मग कला, कार्यानुभव, म्हणजे विज्ञान, भजन स्पर्धा, ह्याच्यातून मी पुढे पुढे येत गेले. तुमचे मेन विषय काय होते? पण माझा विषय मेन गणित होता आणि बरं. मराठी होतं पहिली गोष्ट. अच्छा.
आणि त्याच्या जोडीला मी सायन्स टाकलं होतं की सायन्समध्ये मुलं बाहेर आली पाहिजेत. कारण काय, मी जिथं राहत होते तिथे मी पाहिलं होतं की साप चावला, अमकं झालं तमकं झालं, ते पान लागलं म्हणायचे. मला प्रश्न पडायचा की काय नवीन आहे पान लागणं, बर. म्हणजे कुठं झाडाचं काही उद्योग झाला. तर पान लागणं म्हणजे भाई बोलू नका, पान लागलं म्हणजे इथे साप चावलाय. ओ, मग साप चावला तर तो आता मांत्रिक येईल, तो जे अरे ते विष बापरे. काढेल. बर. तर मी ते पाहिलं, तिथं उभं राहून पाहिलं चांगलं की काय करतो हा. आणि मग ते पाहिलं की त्याने तोंडाने ओढलं, पाण्यात थुंकून टाकलं, तांब्यावर पाणी गुळण्या करून टाकले. मग मी हे घरी जाऊन भावाला सांगितलं घरी गेल्यावर. तो म्हणे तसं काही नाही, येत काय अवघड आहे, तुझ्याही तोंडात जखम नसेल तर तूही ते करू शकतेस. बर. म्हणजे विष उतरवणं काय तुला अवघड आहे अशातलं काही नाही, लागू दे पान किती काय लागायचे त्यांचं. बर. पण तूही तोंडाने जर ओढलं त्या ठिकाणी, ते तोंडात आपल्या घ्यायचं, आपण थुंकून टाकायचं. अच्छा. आपल्या तोंडात फक्त जखम नकोय. इतकं त्यांनी सॉल्व्ह करून सांगितलं. अरे म्हणले हे तर काहीच अवघड नाही. मग मग मी माझी भीती हळूहळू कमी हो, होत म्हणजे गेली. हे माहित नव्हतं खरं हा. की कोणीही हे करू कोणीही शकतंय. करू शकतो, ज्याच्या फक्त तुमच्या तोंडात जखम नाही जखम पाहिजे. नको आणि थोडी हिंमत पाहिजे, कारण ते हिंमत करायला आहे, भीती वाटते. घाबरायचं नाही. बरोबर. हा. हे अच्छा. प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यांनी माझ्या डोक्यात लावून काढून टाकले. काय अवघड आहे पण त्यात काय अवघड आहे. म्हणजे अच्छा. मोठा भाऊ मला तिथे मार्गदर्शकच असायचा प्रत्येक वेळेला. तो बरोबर. BSc होता, पण सांगायला भारी होता. बरोबर. म्हणजे आमच्यातलं हुशार खरं तर तो जास्त होता, वडील तो होतेच, पण प्रत्येक वेळेला ते नव्हते. हा बरोबर मला गाईड गाईड करायचा. करायचा. तर ही गाईडलाईन झाल्यानंतर मग हळूहळू लग्न झालं. मग मला भुगाव मिळालं. भुगाव जे मुलांना आणायचं म्हणजे मला पिरंगुट नाही तर पौड अशा स्पर्धांना तिकडून पण घेऊन यावं बर. लागायचं. मग तिथूनही मी आणायची त्या मुलांना. काही नाट्य रूपांतर करायचे, काही स्पर्धा, भजन स्पर्धा तिथं पण असायच्या, कारण तालुक्याची पूर्ण स्पर्धा असायची. बरोबर. आणि ह्या स्पर्धांमध्ये मुलं उतरवणं, कधी लवळे आहे, कधी पिरंगुट होतं. अरे बापरे. हो. बर. तर पण जायचं जायचं आपल्या याच्यावर. हा, काही ठिकाणी कुणी मिळायचे, एखादी जीप गाडी मिळाली नेले टाकून. त्याच्यातनं बसून पण जायचं. असं कॉन्फिडेंटली नाही. आता कसं जबरदस्ती मग अपघात होतील, अमकं होईल, असे डोक्यात पण आम्ही शंका काढत नव्हतो. हो. खरं म्हणाल तर. आणि सरळ घेऊन जायचो. पालकही म्हणायचे कोण आहेत, मॅडम आहेत का, जा मुलांना घेऊन. आणि मुलांबरोबर मुली पण असायच्या. हो, मुलं मुली सगळेच अगदी कम्प्लिटली आपण त्यांच्या भोवती असायचो की बाबा दावात इकडे आलायच नाही, इकडे आलायचं नाही, कारण पर्याय नव्हतं. दुसऱ्याची जोखीम आपण सांभाळून आणणं गरजेचं. आणि हे होता करता भुगावचं एक प्रकारचं गिफ्टच. त्या ठिकाणी आम्ही रात्रीचे साक्षरता वर्ग सुद्धा घेतले. अरे वा. धर्माधिकारी साहेब आमच्या वर्गांवर यायचे, बर. कधी पारावर, कधी घराघरात, अविनाश कधी वर्ग. हो, धर्माधिकारी? अविनाश अरे वा. धर्माधिकारी. बर. खूप भारी. ते पण यायचे हो. तेव्हा तिथे. व्हिजिट द्यायची. गावात लोकांच्या व्हिजिट व्हायच्या, कोणी आमदार वगैरे हे लोक सुद्धा. लोक यायची का शिकायला घराघरात? काही काही वर्ग भरलेले असायचे. म्हाताऱ्या बायकांना हसायला यायचं, काय आम्हाला शिकवता, काय आमचं होणार आहे. पण म्हटलं नाही, हा शेवटी काही साक्षरता वर्ग जो आहे हा तुमच्या माझ्या फायद्याचा जरी असला तरी आमच्यावरही कुणीतरी लादलेलं पण आहे. हो. सरकारी काही नियम असतात त्याप्रमाणे आम्हालाही करावं लागतं. कारण सगळ्यात आणि ऍटलीस्ट सही करता येण्यापुरतं. चंदू काय नाव असतं, तुमचं नुकसान काय त्यात. खरंय, मला लिहिता आलं तेवढं तरी खूप झालं. खरंय. तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा, माझ्याकडून कोण अपेक्षा करणारे फार मोठ्या. पण मग हे शाळा झाल्यावर असायचं. शाळा झाल्यावर. आणि तुम्ही राहिला तेव्हा कुठे होता? मी राहिला त्यावेळेला बावधन मध्ये, शास्त्रीनगर सोडून मग बावधन. बावधन ते भुगाव. हे याला मध्ये चांदणी चौक म्हणून मोठा जाण्या येण्याचा अपडाऊनचा त्रास असायचा, कारण ते चढावर आणि आम्ही इकडनं उतरावर परत उतरणं चालू असायचं. पण मग तुम्हाला मुलं वगैरे काय होते? एक मुलगा एक मुलगी. मुलगी माझी 10 महिन्याची, ती ठेवून मला. मुलगा 3रीला होता. मुलाला बरोबर घेऊन जावं लागायचं. ते ट्रक मध्ये चढवणं उतरवणं, त्याचा डबा, त्याचं बॅग, आपला डबा, आपली बॅग, सगळ्याच गोष्टी करून. पावसा पाण्याचे पण हाल, उन्हातही प्रॉब्लेम, पाणी किती नेणार कोणत्या गोष्टी. बरीच वर्ष सर्व्हिस केली. किती वर्ष? टोटल 38 वर्ष झाली. बर. बापरे. म्हणजे 38 वर्ष. त्याच्याही आधी मी एच कॉलनी, एचला पिंपरीला होते. वेकन्सी होते. एक 2 महिने आपले मिळायचे आणि करायचं. पण ते जवळच्या जवळ होतं. ते जवळ होतं, पिंपरी टू पिंपरी एच कॉलनी. बरोबर. पण हा अनुभव जोरात होता आणि इथं खरी आपली गरज होती, अशा अर्थाने मी यांच्यात मुरली गेली खरं म्हणाल तर. आणि सेवाभाव हा म्हणतात ना, तो इथं मला खरंच अनुभवायला मिळाला की आपण जर त्यांच्यात रमलो तर ते आपल्या होती येत आहेत. बरोबर. आणि त्याचा प्रत्यंतर मी आज 40 वर्षांतर घेते. आज रिटायर्ड होऊन मला 8 वर्ष आली, पण ही सगळी मुलं अजूनही माझ्या होती आहेत. हो ना. कारण वपू काळ्यांचं एक वाक्य आहे, शिक्षक मरत नाही म्हणे, जोपर्यंत मुलं जिवंत आहेत
किती छान वाक्य. तोपर्यंत हे शिक्षक जिवंत असतात. अगदी खरं. मग आता एकेका पिढीचा शिक्षक 40-40 विद्यार्थी जरी धरले दर वर्षाचे, 40 वर्षात किती मुलं होतात. मग तेवढे जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मी जिवंत आहे. मला ते नाही, वपू कौतुकास्पद वाटलं वाक्य, कारण किती भारी आहे आपण. खरंच छान वाक्य आहे. आणि लाडकं अशा लाडके, शिक्षिका हा. असतील तर मग नक्कीच. माझे वडील लहानपणी जेव्हा अशी परिस्थिती असायची तेव्हा ते देवाला जायचे, म्हणायचे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. माझ्या वडिलांचं ते वाक्य असतं. बर. कारण ते मुळात संगीताचे आहे, पण ते सांगू कोणाला, ऐकणाऱ्यापैकी कोण आहे यातलं. देवा तूच ऐक आणि तूच सांग, तुम्हाला येत ना मार्ग. माझ्या मुलांचं कसं होईल, माझे हे तर आहेच हो ते ना. मला, पण माझ्या समाजाचं. माझ्या वडिलांनी 72च्या दुष्काळामध्ये 2-3 मोठी मोठी कामं केली की जेणेकरून लोक त्यांचं ऐकून घरापर्यंत आले, पेपरमध्ये वाचून. बर. अच्छा. एक तर ते मोठं जळीत झालं होतं आमच्याकडे गैसनगरला, सगळं जवळजवळ 40 एक घरं पेटली होती. अरे बापरे. त्यावेळेला त्यांनी अग्निशमन दल आणून तिथं स्वतः पाणी मारून ते विझवलं. स्वतः त्यांना लागलं दोघांना, म्हणजे त्यांचा मित्र आणि ते, पण तरीही त्यांनी जळीतातनं लोक वाचवली. वाचवायला लोक, लोकांना. म्हणजे हे जे नेतृत्व त्यांनी दाखवलं. आज रात्री सुटणं कामावरनं आणि येता येतं हे दिसणं, रात्रीची वेळ 12 सिनेमा टॉकीची लोक सगळी गेली होती, एक टुरिंग बापरे. टॉकीचं असायचं, त्यानंतरची घडलेली भयान घटना होती. तर ती लोकांसाठी त्यांनी काही कसं पण ते केलं, ते आमच्या नजरेपूर्ण जात नाही बरोबर आहे. या गोष्टी. दुसरी गोष्ट, आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला आर्थिक परिस्थिती सगळ्यांनाच होती, म्हणजे एकटे आमचीच पोरं नव्हती, म्हणजे वडिलांच्या, तर संपूर्ण शाळेच्या सगळ्या मुलांना 6,000 रुपये फी दर महिन्याला देता येत नव्हती. तर 6 महिन्याची फी त्यांनी कारखान्याला भरायला लावली आणि 6 महिने माफ करायला लावली. एवढं डेअरिंग त्या माणसाने केलं. 72चा दुष्काळ, कामं करून घेत होते आणि करून ती घेत योग्य होती. म्हणजे कारखान्याने भरावं, आम्हाला हे शक्यच नाही. माझी एकटीचीच मुलं नाहीत, सगळ्यांची. सगळ्यांची. मग कारखान्यात जेवढ्या मुलांना त्या हायस्कूलमध्ये फी भरावी लागायची, त्या फीचं त्यांनी अशा पद्धतीनं सॉल्व्ह करून घेतला प्रश्न. म्हणजे खरी धडाडी तीच होती की शिक्षणाच्या मागे लागलेला माणूस. त्यामुळे आमचे आदर्श पण असेच आहेत. बरोबर. आम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील आवडणार, महात्मा फुले आवडणार, सावित्रीबाई फुले आवडतात, बरोबर, लोकमान्य टिळक आवडतात, सावरकर आवडतात. आमच्याकडे अशी देशांतराची. वडील माझे उरले ना, शाळा वगैरे सुटल्यानंतर मंदिरात सगळ्यांना घेऊन जायचे, तिथं कथा कीर्तन असे, तिथं असं ऐका. बर. त्यावेळेला रेडिओ एकच साधन होतं, बाकी टीव्ही वगैरे आत्ताच्या अलीकडचे प्रकार. बरोबर. पण आम्ही त्याच्यात ते रमायचो, मंदिरातलं कुठलंही काम स्वखुशीने करायचो. तीच धडाडी तुमच्यामध्ये आली. मगाचं जे सुरुवातीला जे सांगितलं चालेगावात, अजिबात सोपं नाही. सोपं नव्हतं त्या काळामध्ये, तर अजिबात नव्हतं. आज गाड्या पण आहेत जायला. आम्हाला मुक्कामी गाडी होती फक्त एक एसटी. ती मुक्कामी गाडी म्हणजे मिळाली तर मिळाली, नाही तर गेली. त्याच्यातही त्यांचे धंदेवाले, काय तुमचे दूधवाले, त्यांनी निम्मी अर्धी गाडी भर, कारण त्यांचा खरा पहिला अधिकार. बरोबर आहे. आपण किती थोडेसेच लोक, म्हणजे हा प्रकार त्यावेळेला घडायचा. पण लोक मायाळू होते खूप, मावळी मायाळू म्हणतात ना तशी. त्यांनी ह्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये आता हे जे काय ऐकलं, लहान मुलाला घेऊन तुम्ही जायचा तुमच्या वगैरे, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला कसा सपोर्ट होता? प्रचंड सपोर्ट. सगळ्यात. ते काय करत होते तेव्हा? ते बीजे मेडिकलला होते, स्टोअर मध्ये. बर. अच्छा. आणि तिथं ते मॅनेजर पदापर्यंत तेही तिकडून गेले, पण घरातलं काम एकमेकाच्या मदतीने करून, आणि आजही आम्ही एकमेकाला साथी लावतो. किती छान. मला प्रत्येक गोष्ट होत नाही, कारण मी पडलेली 2-4 वेळा, त्यामुळे मणक्यांचा माझा विषय मोठा आहे. ऑपरेशन घेतात दरवेळेला, मी हे झालं की परत घरी येते, नको नको. अरे बापरे. तर ते ऑपरेशन, कारण त्यावेळेला माझ्याजवळ मुलं वगैरे पण नव्हती, करणार कोण हा प्रश्न होते. सगळीच कामं यांना किती करायला लावे, हा मला यातून प्रश्न पडतो. आणि माझी स्वतःची शारीरिक स्थिती मी हळूहळू सांभाळेल, जोर निघेल तोवर निघेल. ते हा प्रकार करता करता मी मणक्याचं ऑपरेशन अजूनही होऊन दिलं नाही. अरे बापरे. बर. दीनानाथ झालंय, सह्याद्री पण झालंय, पुणे हॉस्पिटल पण झालंय. अरे बापरे. सगळेजण म्हणतात ऑपरेशन. हे विचारलं कारण तुमचा हा जो प्रवास आहे, असं जायचं सकाळी, यायला उशीर होणार, किंवा आता साक्षरता वर्ग वगैरे म्हणजे तो खूपच उशीर होत असणार. मग अशा वेळेस घरात नवरा जर कोऑपरेटिव्ह असेल, झालाय, कुकर लावला, आजपर्यंत तयारी असेल, तर ते करत होते. आणि अजूनही आहे. नाही, खूप म्हणजे त्या समजुतीमुळे आज मी माझं घर उभारू शकले, लक्षात घ्या. बरोबर. घराची वीट उभारणं चेष्टेचा गोष्ट नाहीये.
कोणाचाही सपोर्ट नाही, आमच्या दोघांचीच एकमेकाला साथ आहे. बर. बँक तुमचं काय आता मावधन मध्ये घर आहे? बावधन मध्ये स्वतःचं घर आहे अरे वा माझं. वा, किती छान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढे कष्ट करून त्याचं कष्टातनं कौतुकच घेतलेलं आहे. आहे, खरंच खूपच छान. कौतुक. आणि मुलं काय करतात? आणि माझा मुलगा MCA झालेला आहे बर. आणि मुलगी सायकोलॉजीची स्टुडंट होती त्या काळामध्ये. अच्छा. पूर्ण सायकोलॉजी केलं, त्यानंतर तिने पत्रकारिता केली. दोघांची लग्न झाली, दोघांनाही मुलं बाळ आहेत. छान. आणि आज जे ते तिच्या पायावर स्टेबल आहेत. बरोबर. नाही, छान. मुलीचं हळूहळू घर होईल तिचं. तसं सासरचं घर आहे हो, तिचं, नाही असं बरोबर. नाही, पण तिला स्वतःचं घर करायचंय. म्हणलं तू आईसारखंच करणार हो, आहे. नाही, चांगलं आहे ना. काही हरकत असं नाही. जिद्दी स्वप्न असावं जिद्दी आहे. प्रत्येकाचं. खरंच तर छान. ती सुद्धा स्वतःचं घर करेलच, आज ना उद्या होईल म्हटलं. मग आता हे तुम्ही म्हटलात रिटायर होऊन जवळजवळ 8 वर्ष झाली, म्हणजे त्यांच्याकडे बघून अजिबात वाटत नाही असं. पण मग आता सध्या काय करता? मी आजही शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या बोलवलं की जाते. बर. त्यांच्या कोणी शिक्षक नसलेल तर 1-2 तास घेते. हा. फक्त ज्या दिवशी खूपच त्रास होत असेल तर मी थांबते घरी. पण हो, बरोबर आहे. जेव्हा ते बोलवतात तेव्हा आवडत नव्हते. त्यांच्या मीटिंग मध्ये जाऊन येते एकदा, कधी ते बोलवतात, ते एखाद्या कार्यक्रमाला बोलवतात. बरोबर. परवाच संगीत खुर्ची पण घेतली सहज हो. हळदी कुंकाच्या निमित्तानं. मला संगीत खुर्चीत पहिलं अवॉर्ड म्हणून गेले. अरे वा. बर बर. म्हणजे असे 2-3 कार्यक्रम हो, सारखे आणि चालूच असत. सगळ्यात महत्वाचं सावित्रीबाई फुले फुले पुरस्कार मला मिळालाय फार तुम्हाला. आवडला. मला पुरस्कारांची नांदी जी आहे ना, जवळजवळ 13-14 पुरस्कार झाले. वा वा वा. ते का झालेत? भुगावला, बावधनला, आणि माझं चालं पहिलं. माझंच चालं म्हणायचे मला लोक, हो, हसायचे. खरंय, माझं खरंय. चालं काय माझं? म्हणलं हो माझंच आहे. आणि तिथूनच खरी सुरुवात झाली. ती दरवर्षी काही ना काहीतरी मिळत गेलं. मला चांगलं म्हणणारे लोक खूप मिळाली. बर. कारण काम बोललं तिथे. बरोबर आहे. कोणाचा हेवा दावा नाही, कोणाचा मत्सर नाही. हे सगळ्याच गोष्टी राखावी बहुतांच्या अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आणि हा शेवटचा पुरस्कार जो मिळाला तो सावित्रीबाई फुलेंचा होता. तो 2012 साली मिळाला. म्हणजे रिटायर्डला 4 वर्ष राहिली त्यावेळेला. अच्छा. वा. पण इतकं सुंदर वातावरण होतं ना. तो कुठे तुम्हाला प्रदान करण्यात आला? तो मनपातर्फे शिक्षण मंडळ. अच्छा. अरे वा. त्याच्या आधी मला मुलांनी 2012 मध्येच हा. भुगावच्या मुलांनी केला. तो तर आमच्या जुन्या सगळे त्यावेळचे जे शिक्षक होते, म्हणजे 85 ते 93 पर्यंतचे, बर. त्या जुन्या शिक्षकांना 2012 मध्ये बोलवून तो एक हो, त्यांनी तर वाजत गाजत मिरवणूक काढून पाय वगैरे धुवून, म्हणजे इतकं सुंदर हो. म्हणजे खरंच गुरुपूजन म्हणतात. गुरुपूजन, अनोखी गुरुपूजन पूर्ण. खरंच सुंदर. भुगावच्या खूप मुलांनी अजूनही ते कनेक्टेड आहेत. त्याच कौतुक वाटतं मला की अरे मी माझे जे ह्याचे मर्मबंधातली ठेवे ना, ती हे विद्यार्थी आहेत. नाही, ते तुमचं टॉनिक आहे अगदी आयुष्यभराचं टॉनिक आहे खरंच. आणि त्या टॉनिक वरती तुम्ही जगतीये. एक फोन एखाद्याचा आला तरी तुम्हाला खूप बरी. आजही मी एका मुलीचा वाढदिवस व्हॉट्सअपवर पाठवून आली. अरे वा. बर. मग कोणी 90 सालचे, कोणी 95 सालचे, कोणी 83 सालचे, कुठले कुठले जे सापडतील मला कधीतरी मोबाईल चालताना सापडतात. अरे आज याचा वाढदिवस आहे, करून टाकून. तर मला त्यात मजा वाटते की नाही, आपल्याकडे आज मीडिया आली छोटीशी, तर आपण याच्यातनं त्या मुलांपर्यंत कनेक्ट व्हावं. बरोबर आहे. कधी 8 दिवसांनी काय रे कसे आहात का सगळे व्यवस्थित आहेत ना? हो खूप छान. होय बाई होय बाई येत राहतो. माझ्याकडे अजूनही ते पुरावे आहेत. नाही, असा ग्रुप असावा बाईंबरोबरचा. म्हणजे किती भाग्यवान आहेत ती मुलं. खूप भाग्यवान. मुलं भाग्यवान आहे, मुलांमुळे मी भाग्य आहे. हो, नाही दोन्ही खरं. आम्ही म्हणणार मुलांसाठी, कारण आम्ही विद्यार्थी जसेच ना बाईंना बघत असतो. पण ह्या व्हॉट्सअपच्या मीडियामुळे खूप छान फायदा झालेला आहे. आता मला आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काही सल्ला द्याल का? प्रेक्षकांना सल्ला द्यायचा म्हणजे आपलं काम मनापासून करा. जे मनापासून करतं त्याचं निश्चितच चांगलं होतं. आणि चांगल्याचं चांगलं होणं हे आपल्या कामाचं चीज आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपण फक्त दिसायलाच चांगले असलं पाहिजे असं काही नाही. आपलं काम बोलतं. काम बोलतं. मग कामाच्या वेळेला जशा पायऱ्या तुम्ही वापरल्यात त्याप्रमाणे फळ पण मिळतं. आता सगळं म्हणणार नाही की माझं यश आहे, पण माझ्या भोवतीची परिस्थिती जशी मिळाली त्याचा फायदा मी घेतला. त्याच्यासाठी कधी बोलावं लागलं, कधी रागवावं लागलं, कधी फटकाही बसला एखाद्या मुलाला. कारण आमचं क्षेत्र त्यावेळेच असं नव्हतं की आता अगदी छडीबंद ठीक आहे, मान्य आहे ते अहिंसिक आहे. हो, पण कधी अशी वेळ येतेच की काहीतरी अरे हे काय बरोबर नाही वाटत नाही. आणि खरं तर त्या काळी शिक्षकांना मारण्याचा हक्क होता. आई वडिलांचा विश्वास होता. पहिली गोष्ट मला छडी पालकच आणून द्यायची. बाई हे घ्या आणि बघा त्याच्याकडे. कारण ते
ते दोन्हीकडून अडचणीत आलेले असतात. हो खरंय. इकडे अभ्यास करत नाही ही एक बाब झाली, पण घरी पण काही ना काहीतरी अडचणी येतात, तेव्हा ते पालक आमच्यापर्यंत यायचे. बरोबर. म्हणून तो हात उगा राहायचा, चिडचिड व्हायची, राग, अरे का आपण काय वाईट सांगतो, आपल्याकडनं काही चुकलं का, हा बॅकलॉग मी घेत होते. हो बरोबर. मुलाला एखाद्या माझा पाय लागला तर मी त्या मुलाला परत नमस्कार मी स्वतः करायचे, तो आपोआप करेल म्हटलं. त्यांनी करो न करो ही अपेक्षा माझी नाहीये. नाही पण हेच बघून ते पण करतात की आपोआप अरे, होतात आणि हा. करत होते. कितीतरी मुलं अजूनही म्हणतात मला भेटायचंय बाई, तुम्हाला आमची सगळी येणार, या ना तुम्ही कधी या म्हटलं, घर काय मोकळच आहे, कधीही नाही असं नाहीये. कितीतरी मुलांनी मला अशा छान आठवणी दिल्या. मला बाईंनी त्यावेळेला ना, माझी आई चालली होती गावाकडे, पण बाई म्हणले माझ्या घरी राहा पण जाऊ नको. मी शेवटी शेजाऱ्याकडे राहिलो, पण मी गेलो नाही. म्हणजे बाईंचं वाक्य माझ्या अजून डोक्यात आहे. किती लक्षात राहिलं. नोरोलिया म्हणून मुलगा होता. अच्छा. म्हणजे अशीही काही मुलं होती. बरोबर आहे ना. राहुल भास्कर एक मुलगा आहे, तो छान झालाय. त्याचा आता मला वाटतं NCL मध्ये तो कामाला आहे. बरं. काही ॲम्युनेशन कंपनीमध्ये आहेत, काही इंजिनियर आहेत, काही वकील आहेत. आता हे काय सगळं आपण घेतलेला भाग नाहीये, पण कुठेतरी आपलं त्यांच्याशी नातं आहे. हे नातं जुळलं गेलेलं आहे. एक तर मुलगी मला इतकी छान आठवते, 1ली ते 7वी पहिला नंबर तिने सोडला नाही. पूजा चिंतामण गायकवाड म्हणून, आज ती मुंबईला आहे, स्वतः इंजिनियर आहे, पण पोलिसाशी एक लग्न केलं. म्हणजे इतकी छान मुलगी आहे ती, पण अजूनही कनेक्ट आहे ती. मस्त. असे काही काही उदाहरणं खूप छान आहे. सुमता सरदार म्हणून एक मुलगी होती, तिच्या घरची परिस्थिती नाजूकच होती, पण पोरगी हुशार होती. माझे स्कॉलरशिपला काही मुलं बरे मेरिटला एकच लागला होता, पण काही काही गोष्टीत पास होण्याची कला जी होती ना, ती मुलांमध्ये आली होती की बाई पुन्हा पुन्हा घेतायत आपल्याकडून. बरोबर आहे. इतरांना मला काही कोणाला दोष द्यायचा, इतर घेतच नाही असं नाही मला, पण त्याच्यापेक्षा मी सरस करतच होती हे मला चांगलं जाणवतं. नाही, मी घेत होते, घेतल्याचे माझ्या फायदे मला मुलं भेटतात. हो, ही मुलं आणि आज मुलं एवढ्या मोठ्या हुद्द्यावर गेली, शिकली, छान वाटतं ना आपल्याला. पण आज तर नगरसेवक पण आहेत 3-4 पुण्यामध्ये. हो, अरे आमच्या खासदारांची मिसेस पण माझ्या वर्गात होती, मला केवढं कौतुक वाटतं. मोनिका मोहोळ वाटतो खरं. आज मोठे खासदार झाले, ते पण मुरलीधर मोहोळ, त्यांची मिसेस माझ्या वर्गात होती. अरे वा. 7वी पर्यंत. म्हणजे अशीही मुलं आहेत. काहींनी स्वतःची बिल्डिंग बांधतायत, काहींचं वेगवेगळे पाण्यापासून सगळे उद्योग करतायचे. म्हटलं काही करा, पण प्रामाणिकपणाने करा. बरोबर. हे तुम्हाला सांगणार मुलांना की तुम्ही जे करता ते मनापासून करा. बरोबर आहे. तुमच्या आतापर्यंतच्या ह्याच्यात अशी एखादी छान आठवणीतली घटना असं काही आहे का? हा, सावित्रीबाई फुले पुरस्कार तर मोठाच आहे. बरोबर आहे. तिथे मुलांनी बोलवून, जुन्या विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा बोलवणं, जवळजवळ असे तर 7-8 पुरस्कार झाले. आता रिटायरमेंट नंतरही झालेत. हे तर भारीच आहे. छान. एका म्हणजे एक विद्यार्थी असं शाळेतला नगरसेवक झालाय, किरण दगडे म्हणून. त्याने तर सगळ्यांना काशी यात्रा घडवल्यात. मलाही नेलं, बाई चला तुम्ही पण, आम्ही दोघांनाही घेऊन गेलो. म्हणजे ही समाधानाचीच बाब आहे की अरे ही मुलं आठवणीने बोलवत आहेत. भले त्यांनी लाखो लोकांना नेलं, पण त्यात माझ्या बाई पण आहे. बरोबर आहे. हेही त्यांनी तिथं पाहिलेलं आहे. याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज त्याला त्याचं ऐकलं तर त्याला माझ्या बाईंनी माझं नाव घेतलंय. हो, मग हे आमचे दुसरे नगरसेवक आहेत गावातले, दिलीप वेडे पाटील, त्यांनी तर म्हणजे मी नुकतीच बावधनमध्ये शाळेमध्ये आले, तर म्हणलं असं असं करायचं, मला आता इथे आपल्या किल्ले स्पर्धा भरवायची आहे, मुलांना पाठवणं शक्य नाही, कॉर्पोरेशनचा एरिया आहे, कुठं काय झालं ते घाबरतात म्हटलं लोक. मी नव्हते घाबरत, पण इथे मग काय म्हणलं तुमचं, म्हटलं मला टेम्पोवर माती द्या आणून. रात्रात संध्याकाळी टेम्पोवर माती पडली, दुसऱ्याचे किल्ले तयार. अरे वा. त्याच्या 8 दिवसांनी काय तुमचं, त्याच्या आधीची गोष्ट, मेहंदी स्पर्धा घ्यायची आहे, 500 रुपये दिले, मेहंदी आणून, कोण आणून घ्या, वापरा, करा सुरू. म्हणजे असेही लोक मला सहज बोलता बोलता मिळाले. त्यांनी सकाळी चित्रकला स्पर्धेला मला सहकार्य खूप केलं. बरं. शाळेमधून सगळ्या शिक्षकांना मी उभी करायची, माझ्या घरातल्या लोकांनीही सहकार्य इथंही केलंय. मुलगा मुलगी सून सगळे हे मिस्टर. कुठे घेतल्या स्पर्धा? शाळांमधून. मला पूर्वी पिरंगुटला जावं लागायचं. मग बावधन ते पिरंगुट हे अंतर खूप मोठं पडायचं, आणि चित्रकला स्पर्धा ही रविवारी असायची. पालक तितके येतील म्हणून जायचं म्हणजे मलाच त्यांच्या बरोबर. बरोबर आहे. आताचे पालक बरेचशा मुलांच्या बरोबरच असतात की नाही आम्ही आमच्या मुलाबरोबर, पण त्यावेळेला माझ्याकडे काय पालक एवढा सुजात नव्हता. मग मी मुलांना घेऊन जायचं. पिरंगुटला. तर पिरंगुटला यायचं. त्याच्यात 2 मुलं लागली होती माझी. तर 2 मुलं लागल्यावरती अरे म्हटले हे आपण एवढ्या लांब कुठं न करण्यापेक्षा हजारो मुलं आपल्या परिसरात आहेत. मग सकाळ पेपरमध्ये जाऊन तिथे
सांगितलं असं अर्ज दिला माझ्या मुख्याध्यापकांतर्फे, माझ्या परिसरातच बावधनच्या सेंटर द्या ना. मी असेपर्यंतच नक्कीच चालवणार. हो. आणि खरंच चालवलं. हजार मुलं, 700-800 मुलं. हे छान आहे ना, आपल्याच हो. एरियातली मुलं बसली तर किती छान. आणि माझ्या एरियात काय नुसती माझीच नाही म्हटलं, जिल्हा परिषद आहे, कॉर्पोरेशन आहे, शिवाय इतर मीडियमची, इंग्लिश मीडियमची आहेत, बावधन पाषाण एरियातून येणारी मुलं आहेत. सगळ्यांना सोयीचं झालं ना. आली होती मुलं आणि भरपूर मुलं आली होती. वाह, मस्त. मला म्हणजे एवढ्यांसाठी फक्त खोल्या उपलब्ध करून घेणं कॉर्पोरेशनकडनं, बरोबर. रविवार सुट्टी असल्यामुळं. आणि डिसेंबरात असतात म्हटलं, मला भारी वाटायचं. आणि बरोबर. डिसेंबर हा माझ्यासाठी खूप लकी आहे. हो. माझी जन्मतारीख डिसेंबरातली, बर. माझं लग्न डिसेंबरात झालेलं, हो. माझ्या घरातल्या बऱ्याचशा घटना, माझे एम्प्लॉयमेंटचं कार्ड पण डिसेंबर, अरे 18 डिसेंबरच सगळं. बर. अच्छा. त्यामुळं सगळ्यात भारी डिसेंबर महिना. lucky आणि आहे. त्यातच या चित्रकला स्पर्धा वगैरे पण मुलांना मिळायच्या करायला, हजारो मुलांची मी यायची. हे खूप मोठे आनंदाचे क्षण आहेत माझे. खरंय खरंय. तर हे प्रकार मी आनंदून इथे केलेत. नाही, मला विचारायचंय तुमच्या चालेमधली किंवा तिकडची अशी काही एखादी घटना आहे का आम्हाला सांगण्यासाठी? चालेची तर खूप चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत. एक तर माझे शिक्षक होते, मला मुलीसारखे धरायचे ते. आणि बाई आता उद्या आपल्याला केडेशिवापूरला जायचंय, मग भजन स्पर्धा आहे, तिथून बक्षीस येणार आहे, आपल्याला घ्यायचंय. तिकडनं शिवापूरला पण जायचं? हो, जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा कुठे असतात, त्या ठिकाणी मिळेल तसं. मग पत्र टाकायला लावलं, स्वतः पत्र पोस्टात टाकून आले. आणि तिकडून आले, स्पर्धेला जायचंय, ते इकडे 2 दिवसांनी भाऊ आला घरी. तू का नाही येते म्हणून, कारण तुझं पत्र मिळालंय. तर म्हणे इथं अशी आजी गेली आपली, म्हणून मी घरी आले. म्हणजे माझ्या घरात घटना. त्याच्यानंतर दुसरं लगेच ते म्हणे ते झालं की उरकायचं ना इकडे यायचं, इकडून यायचं, इकडे केडशिवापूरचं स्पर्धा पण केली, आजीचंही करून आले इकडे जाऊन. आणि ते करून आल्यानंतर तिथं बक्षीस घ्यायला म्हणून ते गेले मुख्याध्यापक, आणि बॅड लक 82लाच ते दारात येऊनच पडले गेले. म्हणजे जो माणूस उर्वरित मला हरवणारी प्राणी म्हणजे भरून येतात ह्या गोष्टी, की तो आमच्या दारातच शाळेच्या म्हणजे अरे बापरे, ते गेले. सनस्ट्रोक झाला एकदम. उन्हाळ्याचे दिवस होते. म्हणजे बक्षीस समारंभाचं बक्षीस घेऊन यायला आणि ते जायला रस्त्याने चालत आले 3 मैल पौड ते चालत, आणि त्याच्यात ते गेले. मग त्यांचं सगळं आम्ही केलं, ते धसकाच बसला. मग 8-10 दिवस मुलं शाळेत नाहीत. मग आता नाही इलाजाने काय करायचं. अरे बापरे, म्हणजे ते गेले दारात शाळेच्या. हो, त्यामुळे मुलं धसकली, घाबरली. आणि थोडी ग्रामीण भाग पडल्यामुळे तो आहे काळ 82 सालचा, म्हणजे खूप त्याचा 40 वर्षापूर्वीचे जवळपासचे वाघे. आणि मग काय करायचं आता. मग शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आता आपल्या गावातले जे मांत्रिक आहेत तात्पुरत्यांना बोलव, थोडी साखर देऊ, आता काय अडचण नाहीये. अंगारा लावला आणि काम सुरू करणं गरजेचं होतं आम्हाला, कारण शाळा बंद पडून चालणार नाही. गवगव होता कामा नाही, सगळ्या गोष्टी होत्या पुढे. पण मग मांत्रिकाचा आधार घेऊन गावातलीच असल्यामुळे आम्ही तो फायदा घेतला, कारण काही तुमच्या माणसावर तुमचा विश्वास. मग यायला लागली का? हो, आली. दुसऱ्या दिवसापासून पट सुरू झाला. म्हणजे कसा विश्वास असतोच. आणि त्यांच्या विश्वासाला आपल्याला लगेच खो घालता येत नाही. पुष्कळ मी टॅलेंट आहे हे नाही मान्य मला, पण नाईलाज आहे माझं, कारण प्रत्येकाच्या श्रद्धेला मला खतपाणी देता येणार नाही, पण बंदही करता येत नाही. हो, शाळेत नाही आली मुलं तर काय करणार. छान तुम्ही ही आयडिया केली. आम्ही सगळे मिळून बसलो. आता हे विचार घेतलाच पाहिजे. 2 आणि 4 मुलांवर शाळा शक्यच नाही. 200-250 पट आहे त्या ठिकाणी, त्या काळामधला टोटल सगळा. आणि अशा याच्यात ही शाळा बंद पडली तर केवढं चित्र बदलेल. आता तो माणूसही त्या आमच्यासाठी चांगलेच होते मुख्याध्यापक ते. बरोबर. गप्पा मारणं, मुलांशी बोलणं, वरांड्यात येऊन बोलणं, सगळ्या गोष्टी अशा दारात करणं, स्वतः हे करणं, खूप मजा करायचो आम्ही तशी. शाळेमध्ये आम्ही ना ते शेंगा वगैरे लावणं, जेवढा परिसर मोकळा होता शाळेच्या भोवती, तिथं कुठे मिरच्या लाव, कुठं फुलं लाव, कुठे झाडं लाव, शेवगा, हातगा, सगळे प्रकारे आम्ही जागा छानच असणार, सगळी शेतीचीच जागा आहे. जास्वंदीच्या अशा कमानी केले होते आम्ही तिथे तयार. इतकं मस्त करायचो ना. खूप खताचे खड्डे तयार केले होते. आपला कचरा इथे टाका, याच्यात खत तयार होतं. शोष खड्डे तयार केले, याच खड्ड्यात तुमच्या शेतातही घेऊन आमचं काही नुकसान नाही. पण ह्या गोष्टी इथं बेसिक जे होतात त्या बारीक आम्ही हेरून शिकवायचो. बरोबर आहे, जाग्याचा वापर करा. प्रॅक्टिकल नॉलेज झालं हे. म्हणजे प्रत्येक झाड लावलं मुलाने की त्या मुलाचं नाव त्या झाडाला असायचं आमचं. अरे वा, एक मुलं एक झाड, शासनाची कल्पना. आमची मुलाचीच बाग, त्या मुलांची नावं त्या पाट्यांना असायची तिथे. किती छान आहे ना. त्यामुळे ते सांभाळलं जात होतं. मस्त शाळा, निसर्गाच्या खूपच सुंदर, एवढी खूप छान शाळा, खूपच छान होती.
इतकं सुंदर वातावरण होतं आमचं. म्हणजे हे मला खरंच चालवलं त्यांनी. हो. सगळे आधी हसले, आता जा चालत नुसत्याच. म्हणजे चालू दे, चाललं तर चालल्याशिवाय काहीच होणार नाही. बरोबर आहे. नाव एका बाजूला माले, चाले माले अच्छा, अशी हो नाव. का? अशी नाव आहे. मुळशी धरणाकडे माले बर आणि इकडून आमच्या बाजूने कोळवण रोडला चाले. चाले. बर त्यामुळे मला हसायचे, चाले आले चाले चालत आले. बरोबर पण म्हणू द्या, माझं चालय म्हणायचे. मग म्हणे हा माझं चालं. अशा पण गमती झालेल्या आहेत बरोबर. सगळ्यांनी. किती छान. केवळ एका शब्दावरती खेळ हो. खेळायचो आम्ही. तर असे नाही. मजेशीर अनुभव पण आहेत. छान छान वाटलं सरांचं तुमच्याशी गप्पा मारताना. सरांचं पण मलाही दुखणं. सगळ्यांना नक्की आवडलं असणार आहे. तर आपल्या ह्या गोष्टतीचीचा एक शेवटचा प्रश्न असतो माझा, की तुमच्या मते, तुम्ही तर शिक्षिका आहात, म्हणजे छानच सांगाल मला खात्री आहे. तर स्त्री म्हणजे काय, एका शब्दात सांगा आणि मग थोडं विस्तृत करून सांगा. माझ्या मते स्त्री म्हणजे स्वयंसिद्धा. स्वयंसिद्धा म्हणजे ही सगळं स्वतः करू शकते. दुसऱ्याचा आदर तर घेणारच आहे, पण आडणार नाही असं. हा. स्वयंभू काही ठिकाणं असतात, त्याला त्या ठिकाणी आपण म्हणतो गणपती स्वयंभू आहे, हो. मारुती स्वयंभू आहे. म्हणजे त्यांच्यामुळे त्यांना हात जोडले की आपलं काम स्वच्छ होतं. मग आपणच का स्वयंभू होऊ नये? बरोबर. स्वतः काहीतरी केल्याशिवाय होणार नाही. आपल्याला वेळ आला, लांब राहावं लागलं, करावं लागलं, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत, पण काय आहे त्यात ऍडजस्ट करणं, बरोबर. आणि त्याच्यातून स्वयंसिद्ध होणार आहे. बरेच लोक वेगवेगळे व्यवसाय करतात, त्यांनी त्याच्यात शिकावं. बरोबर. आणि विज्ञानाचा आनंद घ्यावा. विज्ञानातून तुम्हाला काय जगता येईल. आज आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो. माझा अजूनही अट्टाहास आहे मुलांना. मी जी विज्ञानाची कुठली बातमी मला जर ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली, मी अजूनही व्हॉट्सअपवर टाकते. माझे सगळे विद्यार्थी म्हणतात, तुमचे व्हिडिओ छान असतात. म्हणजे नुसतं गुड नाईट, गुड मॉर्निंग याला मी पूर्ण बाजूला आहे. मी ते करीत पण नाही कोणाला. जे चांगलं काहीतरी तुम्हाला जे वेचक आहे, वेचून घेणार. नाही तर भल्या मोठ्या कथा टाकायला ते कोणी वाचणार पण नाहीये, वाचत पण नाही. मलाही वाटत नाही तुम्ही माझं, पण कदाचित नक्कीच आवडेल की हे वेगळं आहे काहीतरी. आणि वेगळं असावं यासाठी तुम्ही पण लढा. खरंय. वेगळं राहिल्याशिवाय तुम्हाला ह्या सूचना कळणारच नाही. तुमच्या मुलांना, तुमच्या सुनांना, हल्लीच्या प्रत्येकीला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि तुम्ही म्हणलात स्वयंसिद्धा, ते तुमच्या बाबतीत ते 100% खरंय. कारण अगदी तरुण असल्यापासून तुम्ही एकट्या राहून आजही आहे अशा खडतर ठिकाणी, ते सुद्धा, आणि आजपर्यंतचा एवढा प्रवास तुम्ही छान केलाय, यशस्वी केला आहे. आज मुलं पण तुम्हाला आदराने बोलवतायत, अजून बोलवतायत. केवढं तरी मोठं यश आहे. तर तुम्ही गोष्टतीची मध्ये आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची सगळी स्वप्न अजून जी पुढची आहेत ती पूर्ण अजून सगळी. धन्यवाद. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्टतीची.